नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद महाडिक, आयुर्वेदीय पोटविकार तज्ज्ञ. यापूर्वी या चॅनेलवर गॅस्ट्रायटिस, ग्रहणी रोग, IBS, आम्लपित्त, GERD, H. पायलोरी, अतिढेकर, गॅसेस, आवशेम, बद्धकोष्ठता, पित्ताची डोकेदुखी, अल्सरेटिव्ह कोलायटिस, पोटामध्ये जडपणा, गच्चपणा, पोटदुखी अशा सर्वच प्रकारच्या पोटाच्या आजारांचे माहितीचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. गरजूंनी ते व्हिडिओ अवश्य पाहावेत. तसेच तुम्ही आमच्याकडे पोटाच्या आजाराचे उपचार घेण्यास उत्सुक असाल तर या व्हिडिओच्या शेवटी दवाखान्याचा पत्ता, वेळ इत्यादी सर्व सविस्तर माहिती उपलब्ध आहे, ती सुद्धा अवश्य पाहावी. अनेक वर्षापासून पोटाच्या आजाराची आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत असताना बहुतांशी पेशंटमध्ये अनेक वर्षापासून खाण्यापिण्यातील व वागण्यातील चुका होतच असतात आणि त्यामुळे मग पचनसंस्था बिघडते आणि त्रासदायक जुनाट पोटाचे आजार होत असतात. परंतु काही पेशंटमध्ये मात्र खाण्यापिण्याच्या विशेष चुका नसतात आणि पोटाच्या विशेष तक्रारी किंवा पोटाचा आजारसुद्धा नसतो. अशावेळी अचानक एके दिवशी काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा प्रवासामध्ये किंवा बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर त्या जेवणामध्ये थोड्याफार खाण्यापिण्याच्या चुका घडतात आणि दुसऱ्या दिवशी मात्र अचानक पोट खूप जड गच्च भरल्यासारखे होते, पोट दुखायला सुरुवात होते, संडासला साफ होत नाही. काही पेशंटमध्ये दुसऱ्या दिवशी अचानक जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू होतो. मग डॉक्टरांना दाखवल्यानंतर डॉक्टर म्हणतात अजीर्ण झाले आहे किंवा फूड पॉयझनिंग झाले आहे. या व्हिडिओमध्ये समजून घेऊया अजीर्ण व फूड पॉयझनिंग. पोटाच्या आजाराच्या पेशंटसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पूर्ण समजेपर्यंत परत पहा. तसेच डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक हा चॅनेल लगेचच सबस्क्राईब करा. अजीर्ण आणि फूड पॉयझनिंग होण्याची कारणे आणि प्रक्रिया काय असते? अजीर्ण व फूड पॉयझनिंग होण्यापाठीमागे प्रामुख्याने 2 प्रकारची कारणे असतात. त्यापैकी एक कारण म्हणजे खाण्यापिण्यातील चुका आणि दुसरे कारण म्हणजे खाण्यापिण्यातून इन्फेक्शन. नंबर 1, खाण्यापिण्यातील चुका व अजीर्ण. कधीतरी बाहेर लग्न किंवा इतर कार्यक्रमामध्ये जेवण घेतले किंवा हॉटेलमध्ये जेवायला गेलो किंवा प्रवासामध्ये आहे आणि अनोळखी ठिकाणी जेवण जेवलो किंवा प्रवासात असताना जेवायला खूप उशीर झाला, रात्री खूप उशिरा जेवण झाले आणि परत सकाळी लवकर उठावे लागले किंवा नेहमीचे सवयीचे नसलेले जेवण जेवले. उदाहरणार्थ पहिल्यांदा चायनीज पदार्थ खाल्ला किंवा जेवल्यानंतर स्वीट म्हणून क्रीमयुक्त चॉकलेट आणि केक खाल्ला, जास्त क्वांटिटीमध्ये आईस्क्रीम खाल्ले, जेवताना गरजेपेक्षा खूप जास्त पाणी पिले किंवा जेवताना खूप जास्त प्रमाणात कोल्ड्रिंक्स पिले. सर्व आवडीचे पदार्थ असल्यामुळे अति प्रमाणात जेवण जेवले. जेवताना अति प्रमाणात काकडी, गाजर, टोमॅटो असे सॅलड खाल्ले किंवा जेवण उन्हामध्ये जेवावे लागले. अशा प्रकारच्या त्यावेळेच्या खाण्यापिण्यातील चुकांचा परिणाम म्हणून याचबरोबर अजीर्ण होण्यासाठी आणखीन एक महत्त्वाचे परंतु दुर्लक्षित कारण म्हणजे अतिशय तीव्र ताणतणाव किंवा तीव्र दुःख आणि चिंता. या कारणामुळे सुद्धा त्यावेळेला ते खाल्लेले अन्न पूर्ण क्षमतेने पचत नाही. अशा अर्धवट पचलेल्या अन्नातून चिकट, भाजून काढणारे गरम आणि विषारी अशा स्वरूपाचे मटेरियल तयार होते. त्यामुळे जठराच्या पिशवीला आणि आतड्याला सूज येते, ज्याला आपण अजीर्ण असे म्हणतो. नंबर 2, दूषित अन्न आणि फूड पॉयझनिंग. दूषित अन्न म्हणजे उघड्यावरील अन्न, स्वच्छता न पाळली जाता तयार झालेले अन्न किंवा खराब घटक वापरून तयार झालेले अन्न किंवा शिळे आणि पुढे गेलेले अन्न. दूषित पाणी, गढूळ पाणी, त्याचबरोबर अर्धवट किंवा अपूर्ण शिजलेले अन्न, विशेषतः चिकन, मटण, अंडी शिजवताना पूर्ण शिजण्याची प्रक्रिया झालेली नसेल तर अशा प्रकारच्या दूषित किंवा अर्धवट शिजलेल्या अन्नामध्ये आणि पाण्यामध्ये ई कोलाय,
जियार्डिया, कॉलरा यासारखे ज्यामध्ये आजार तयार करणारे बॅक्टेरिया किंवा व्हायरस असतात, ज्याच्यामधून त्या अन्नाचे विषामध्ये रूपांतर झालेले असते. असे हे विषयुक्त अन्न ज्या वेळेला पोटामध्ये जाते त्याचा अतिशय तीव्र परिणाम म्हणून आतड्याला तीव्र सूज येते. त्याचबरोबर आतड्यामधून पाणी स्त्रवायला सुरुवात होते. काही पेशंटमध्ये या विषामुळे आतड्याला जखमासुद्धा होतात, म्हणजे अल्सरसुद्धा होतात. अजीर्ण व फूड पॉयझनिंग लक्षणे. अन्नाचे अजीर्ण झाले किंवा अन्नामधील इन्फेक्शनमुळे फूड पॉयझनिंग झाले तर त्याचा परिणाम पचनसंस्थेवरती होत असल्यामुळे सर्वात आधी पचनसंस्थेचीच लक्षणे दिसतात. अजीर्ण झाल्यानंतर 5-7 तासानंतर पोटामध्ये खूप जडपणा, गच्चपणा जाणवतो. सुरुवातीला मळमळ सुरू होते, परंतु उलट्या होत नाहीत. अजीर्ण तीव्र स्वरूपाचे असेल तर मात्र एकदम भडाभडा उलट्या सुरू होतात. उलट्यामधून अर्धवट पचलेले करपट आंबूस अन्न बाहेर पडते आणि त्याचबरोबर आंबट, कडू, पित्त आणि भरपूर पाणीसुद्धा बाहेर पडते. त्याचबरोबर मग पोटामध्ये बारीक बारीक दुखते, तर काही पेशंटमध्ये अतिशय तीव्र स्वरूपाचा मुरडा आल्यासारख्या वेदना होतात. पोटामध्ये गॅसेस होऊन पोट फुगते. पोटामध्ये गॅसेस अडकून राहिल्यामुळे पोटामध्ये अगदी तगमग होते. पोटात खूप अस्वस्थपणा वाढतो. तीव्र अजीर्ण झाल्यामुळे किंवा आतड्याच्या इन्फेक्शनमुळे आतड्याला तीव्र सूज येते आणि आतड्यामधील पाणी जमायला सुरुवात होते. त्यामुळे आतड्यातील पाण्याचे प्रमाण वाढून तीव्रतेचे जुलाब लागतात आणि तापसुद्धा येतो. भरपूर उलट्या झाल्यामुळे आणि जुलाब झाल्यामुळे शरीरातील भरपूर पाणी बाहेर पडल्यामुळे डिहायड्रेशन होऊन पेशंटला पूर्ण पेकळून पडल्यासारखे होते. खूप अशक्तपणा येतो, जीभ कोरडी पडते, सगळे अंग गळून जाते. काही पेशंटमध्ये आतड्याला तीव्र सूज येऊन जखमा झाल्यामुळे संडासमधून भरपूर रक्तसुद्धा पडते. अजीर्ण आणि फूड पॉयझनिंग उपचार. मार्गदर्शक मुद्दा क्रमांक 1. चुकीच्या खाण्यापिण्यामुळे अजीर्ण होणे किंवा दूषित अन्न खाल्ल्यामुळे फूड पॉयझनिंग होणे ही एक ॲक्यूट म्हणजे अजीर्ण होण्याचे कारण घडल्यानंतर लगेचच लक्षणे येतात. म्हणजेच लगेचच जुलाब आणि उलट्या सुरू होतात. आणि या परिस्थितीमध्ये खरं तर जुलाब होणे किंवा उलट्या होणे हे अजीर्ण होण्याचे मुख्य लक्षण जरी असले तरीसुद्धा जुलाब होणे आणि उलट्या होणे हा शरीराने केलेली सेल्फ ट्रीटमेंट म्हणजे स्वउपचार असतो. फूड पॉयझनिंग झाल्यानंतर जुलाब किंवा उलट्या होतात या पाठीमागील कारण म्हणजे ज्या वेळेला खाल्लेल्या अन्नाचे अजीर्ण झालेले असते किंवा दूषित अन्न खाऊन इन्फेक्शन झाल्यामुळे असेल, जठराच्या पिशवीमध्ये व आतड्यामध्ये अर्धवट पचलेल्या, नासलेल्या, कुजलेल्या अन्नाचे विषारी मटेरियल तयार झालेले असते. अशा प्रसंगी ते विषारी मटेरियल शरीराबाहेर लवकरात लवकर काढणे ही शरीराची त्यावेळेची मुख्य गरज असते. त्यामुळे मग जुलाब आणि उलट्या सुरू होतात आणि जठराच्या पिशवीमध्ये साठलेले विषारी मटेरियल उलटी मार्गे बाहेर पडते आणि आतड्यामधील विषारी मटेरियल जुलाबामार्गे बाहेर पडते, जेणेकरून पुढे होणारे आतड्याचे नुकसान टाळले जाते. बऱ्याच पेशंटमध्ये उलट्या आणि जुलाब झाल्यानंतर लगेचच बरे वाटते, पोट हलके वाटते, इतर वेगळे उपचार घेण्याची सुद्धा गरज पडत नाही किंवा त्यानंतर कोणताही त्रास किंवा लक्षणे येत नाहीत. मार्गदर्शक मुद्दा क्रमांक 2. अन्नाचे अजीर्ण झाल्यामुळे किंवा पॉयझनिंग झाल्यामुळे ज्या वेळेला जुलाब किंवा उलट्यांचा त्रास सुरू झाला तर काही पेशंट लगेचच स्वतःच्या मनाने मेडिकलमध्ये जाऊन जुलाब थांबवण्याची गोळी खातात किंवा उलटी थांबवण्याची गोळी खातात. त्यामुळे मग जुलाब आणि उलट्या जबरदस्तीने थांबवल्यामुळे आतमध्ये तयार झालेले विषारी मटेरियल आहे तसेच आतड्यामध्ये साठून राहते आणि पुढे त्या विषारी मटेरियलमुळे आतड्याला तीव्रतेची सूज येते.
म्हणजेच आतड्याचे भयंकर नुकसान होते. त्यामुळे ज्या वेळेला अजीर्ण किंवा फूड पॉयझनिंग होते अशा वेळी स्वतःच्या मनाने उलट्या किंवा जुलाब थांबवण्याची गोळी न खाता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा डॉक्टरांचेच उपचार घ्यावे, ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. मार्गदर्शक मुद्दा क्रमांक 3. अजीर्ण आणि फूड पॉयझनिंगचे उपचार करताना खाण्यापिण्यातील चुकामुळे अजीर्ण झाले असेल तर त्यानंतर भूक खूपच कमी असेल आणि पोटामध्ये खूप जडपणा गच्चपणा असेल, मळमळ होत असेल आणि उलट्या व जुलाबाचा त्रास नसल्यास, विशेष अशक्तपणा नसल्यास, दुसऱ्या दिवशी अगदी चांगली कडकडीत भूक लागेपर्यंत, मळमळ पूर्ण कमी होऊन पोट हलके वाटेपर्यंत पूर्ण उपवास करणे हे अतिशय योग्य पाऊल असते. किंबहुना उपवास करणे हा एक मुख्य उपचारच असतो. उपवास करताना थोडे कोमट पाणी किंवा उकळून गार केलेले पाणी तहानेप्रमाणे अवश्य प्यावे. मार्गदर्शक मुद्दा क्रमांक 4. अन्नाचे अजीर्ण झाल्यानंतर जुलाब आणि उलट्याचा त्रास नसेल परंतु अशक्तपणा खूप जास्त वाटत असेल व उपवास करणे अवघड वाटत असेल तर अशा वेळी जेवण आपल्या नेहमीच्या सवयीचे म्हणजे घरचे, पचायला हलके म्हणजेच ताजी चपाती किंवा ताजी भाकरी, फळभाज्या, पालेभाज्या असे शिजवलेले अन्नच भुकेपेक्षा 2 घास कमी जेवावे, जेणेकरून पोटाला पचवण्याचा अतिरिक्त ताण येणार नाही. मार्गदर्शक मुद्दा क्रमांक 5. अन्नाचे अपचन होऊन अजीर्ण झालेले असेल किंवा दूषित अन्न, त्यामुळे इन्फेक्शनमुळे ज्या वेळेला भरपूर उलट्या आणि जुलाब होऊन शरीरातील पाणी कमी होऊन म्हणजे डिहायड्रेशन झाल्यामुळे खूपच अशक्तपणा आलेला असतो, जीभ कोरडी पडलेली असते, याबरोबरीने तापसुद्धा असतो. अशा वेळेला त्वरित योग्य वैद्यकीय उपचार होणे ही सुद्धा खूप गरजेची गोष्ट असते. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य अँटीबायोटिक, डिहायड्रेशन कमी करण्यासाठी ORS किंवा सलाईन लावणे हे सुद्धा खूप गरजेचे असते. मार्गदर्शक मुद्दा क्रमांक 6. खाण्यापिण्याच्या चुकीमुळे अन्नाचे अजीर्ण झाले असेल किंवा दूषित अन्न खाल्ल्यामुळे इन्फेक्शन होऊन फूड पॉयझनिंग झाले असेल आणि त्यानंतर जरी योग्य उपचार घेऊन सर्व त्रास पूर्ण बरे झालेले असतील तरी सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजीर्णामुळे किंवा फूड पॉयझनिंगमुळे आतडे खूप नाजूक आणि अशक्त झालेले असते, पचनशक्ती मंदावलेली असते. यामुळे जरी लक्षणे पूर्ण बरी झाली असली तरी सुद्धा लगेचच खाण्यापिण्याचे नियम सोडून चालत नाहीत. अन्यथा लगेचच अवेळी जेवण, हॉटेलचे जेवण, रात्रीचे जागरण अशा स्वरूपाच्या खाण्यापिण्याच्या चुकामुळे संपूर्ण पचनसंस्था आधीच नाजूक असल्यामुळे परत नव्याने सर्व पोटाचे त्रास होऊ शकतात. किंबहुना अजीर्ण झाल्यानंतर खाण्यापिण्याचे पथ्य न सांभाळल्यामुळे आयुष्यभर छळणारे IBS किंवा आतड्याची सूज असे गंभीर स्वरूपाचे पोटाचे त्रास मागे लागू शकतात. सर्वात शेवटी महत्त्वाचे, खाण्यापिण्यातील चुकामुळे खाल्लेल्या अन्नाचे अपचन होऊन अजीर्ण होते आणि दूषित अन्न किंवा इन्फेक्शन होऊन फूड पॉयझनिंग होते. त्याचा परिणाम म्हणून पोटामध्ये जडपणा गच्चपणा येतो, भूक कमी होते, मळमळ होऊन उलट्या आणि जुलाबसुद्धा होतात. अशा वेळी योग्य उपचार म्हणून गरजेप्रमाणे उपवास, हलका आहार आणि जुलाब आणि उलट्यामुळे डिहायड्रेशन झाले असेल तर डॉक्टरांचे योग्य उपचार खूप गरजेचे असतात. अजीर्ण आणि फूड पॉयझनिंग हे अजिबात दुर्लक्षित करून चालणार नाही, अन्यथा IBS किंवा आतड्याची सूज हे आजार आयुष्यभर छळू शकतात. आपण डॉक्टर प्रमोद महाडिक यांच्याकडे पोटाच्या आजारावर आयुर्वेदिक उपचार घेण्यास उत्सुक असाल तर पहिल्यांदा डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटणे गरजेचे आहे. पेशंटला प्रत्यक्ष न पाहता थेट ऑनलाईन पद्धतीने उपचार उपलब्ध नाहीत. डॉक्टर प्रमोद महाडिक BAMS हे पोटाच्या आजारावरील आम्लपित्त, GERD, हियाटस हर्निया,
गॅस्ट्रायटिस, आतड्याची सूज, ग्रहणी रोग, IBS, आवशेम, दिवसातून 7-8 वेळा संडासला जाणे, बद्धकोष्ठता, पोटात जडपणा, गच्चपणा, गॅसेस, अतिढेकर, जुनाट पोटदुखी, उलट्या आणि पित्ताची डोकेदुखी अशा सर्वच पोटाच्या आजारांवर यशस्वी उपचार करण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत. आपल्याला पोटाच्या आजारावर यशस्वी उपचार घ्यायचे आहेत असा ठाम निर्णय असेल तरच प्रत्यक्ष संपर्क साधावा व येताना फोनवरून अपॉइंटमेंट घेऊनच यावे. येताना आपले सर्व रिपोर्ट म्हणजे सोनोग्राफी, एंडोस्कोपी, रक्ताच्या तपासण्या व आधीच्या उपचाराची सर्व माहिती अवश्य घेऊन यावी. विशेष सूचना, आमच्याकडे फक्त पोटाच्या आजाराचेच यशस्वी आयुर्वेदिक उपचार केले जातात. पेशंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष डॉक्टरांना भेटणे गरजेचेच असते, कारण पेशंटला प्रत्यक्ष चेक केल्याशिवाय, पेशंटला सर्व प्रश्न विचारल्याशिवाय पोटाच्या आजाराचे योग्य निदान होत नाही व पेशंटला त्याच्या आजाराविषयी सर्व माहिती दिल्याशिवाय, संपूर्ण पथ्य समजून सांगितल्याशिवाय पोटाचे आजार कायमस्वरूपाने बरे करण्यासाठी यश येत नाही. म्हणून पेशंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष दाखवायला येणे खूप गरजेचे असते. लांबचा पेशंट दाखवायला आल्यानंतर त्याचे सर्व व्हिडिओ रेकॉर्ड केले जाते. त्यानंतर लांबच्या पेशंटला प्रत्येक वेळी येणे गरजेचे नसते. त्याची पुढील सर्व औषधे पोस्टाने घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक विटा, खास पोटाच्या आजाराचा दवाखाना. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायनी रोड, @पोस्ट विटा, जिल्हा सांगली. संपर्क 9011 261920 किंवा 8855 04 08 34. फोन संपर्क वेळ फक्त सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत. दवाखाना वेळ सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. रविवारी सुट्टी.